वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी सच भावी वर्ताया जाडो संतांचे मार्ग आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शेव अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी मणी साधनाची बुडविले तो भक्तीचा डांगोरा कडी काळासी धाक दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदी जाडो संतांचे मार्ग आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेवो पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्याच्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकला प्रकाश म्हणे निवृत्त हृदयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती गद्वातीतं गगन सदृशं तपमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलं चलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं रमामि उपासनेना दृढ चालवावे भूदेव संताशी सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वाभूती मंगल बोलवावे श्रीपादनाथं गुरुराजवैद्यं मोक्षो नामो ज्ञानोदयनैक्य दक्षं विभूति क्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कारणाशिवाय कारण घडत नसतं आजच्या जे सेवाचं कारण आहे 10व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलं गेली 9 वर्ष आणि चालू असलेली 10वं वर्ष या 10व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलं खूप आनंदाची गोष्ट आहे त्याचं कारण असं आहे स्वामी समर्थांचा प्रगट दिन 10 वर्षापूर्वी अनर्थे भाऊ शेजूळ भाऊ असतील बाकी त्यांची नावं मला माहिती नाहीत पण या सर्व परिसरातली गावकरी टाळकरी वारकरी सर्व साधक वृंद फक्त जागा मात्र बदललेली आहे आणि हा जो कार्यक्रम आहे गुरुवर्य ब्रह्ममूर्ती पांडुरंगदादा मडके यांच्या उपस्थितीमध्ये हा पहिला कार्यक्रम चालू झाला मला वाटतं पहिली 2 वर्ष दादा होते आणि 2 वर्ष आम्ही पण आलो होतो पहिली 2 वर्ष या ठिकाणी पांडुरंगदादा मडके यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने चालू झाला आणि दादांचं वैकुंठ गमन झाल्यानंतर सुद्धा हा कार्यक्रम तेवढ्याच जोमानं तेवढ्याच उत्कंठेनं आणि तेवढ्याच भावानं या सर्व साधक वृंदाने चालू ठेवला त्याबद्दल त्यांना अगोदर द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत या ठिकाणी 10व्या वर्षाची दुसऱ्या दिवशी सेवा माझ्या वाटेला आली तर सर्व साधक वृंदाने आमंत्रित केल्यावरून या ठिकाणी तुमच्या सेवेची संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली आणि म्हणून तुमच्यासारख्या ब्रह्मवृंदांच्या सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे जगद्गुरु जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत ज्यांना 5वा वेद म्हटला जातो असे संत तुकोबरा आहे संत या मृत्यू लोकात काय आले संतांचं नेमकं कार्य काय आणि संत त्यांच्या जीवनामध्ये नेमकं काय करतात हे सांगणार सर्वांचा बरं का हो फक्त चरण जुळवलेली नसतील पण सर्वांचा पाठ आहे पण तुकोबारांची अभंगवाणी जी आहे जी भंग न पावणारी अभंगवाणी
पण तुकोबारायांचा जो हा चौचरणी अभंग आहे, चौकडा म्हणतात चौचरणी अभंग, पण अभंग सोडवणं हा माझा विषय नाही. कारण का अभंगच सोडवला असता, सुटला असता तो परत कोणी घेतला नसता. अभंग हा विषय सोडवण्यासाठी नसून अभंगानुसार आपलं जीवन कसं जगावं आणि अभंगानुसार आपल्याला भक्ती कशी करता यावी. म्हणून अभंग जसं गीताशास्त्र हे पिनल कोड आहे, तसं साधू संतांची अभंगवाणी जी आहे ती आमचे भक्तीचे पुरावे आहेत. आणि जर मला वाटतं हे साधू संतांनी भक्तीचे पुरावे जर आज आपल्याला ठेवले नसते तर आढळते भाऊ आज आपल्याला लोकांनी दगडाने मारायला कमी केलं नसते. हो, हे जर भक्तीचे पुरावे आज संतांनी लिहून ठेवले नसते तर आपण आज कीर्तन प्रवचनातून 100% मार खाल्ला असता. पण साधू संतांचे अनंत उपकार, संतांचे अनंत उपकार की साधू संतांनी भक्तीचे पुरावे आपल्याला सांगितले, लिहून ठेवले, पण त्यांच्या जीवनात आपल्या उड्या आहेत. म्हणून आज खऱ्या अर्थानं निमित्त स्वामींच्या पुण्यस्मरणाचं किंवा स्वामींच्या प्रगट दिनाचं निमित्त आहे. मग अशी बापू बोलून गेले, जो समर्थ असतो तो स्वामी असतो, जो स्वामी असतो तो समर्थ असतो. कारण प्रगट दिन कुणाचा आहे? या मृत्यूलोकार संत आलेत, या मृत्यूलोकार देवही आले, या मृत्यूलोकार माणसंही आलीत, जीव पण आले, देव पण आलेत आणि संतही आलेत. प्रगट दिन नेमका कोणाचा आहे? वर्ष श्राद्ध कोणाचा आहे? कोणत्या जीवाच्या जीवनामध्ये कुणाला महत्व आहे? देवाच्या येण्याच्या दिवसाला महत्व आहे, संतांच्या जाण्याच्या दिवसाला महत्व आहे. पण आपलं जे असतं ना ते मरुस्थपणा असतं, ते वर्ष श्राद्ध. मरुस्थपणा असतो तो वाढदिवस, आणि महिन्यानंतर करतात ते वर्ष श्राद्ध. म्हणजे आपल्याला जे येण्याच्या दिवसाला फारशी किंमत नाही आणि जाण्याच्या दिवसाला किंमत नाही. पण इथं देवाच्या मात्र येण्याच्या दिवसाला महत्व आहे. रामजन्म असेल, कृष्ण जन्म असेल, वामन जयंती असेल, नरसिंह जयंती असेल, देवाच्या येण्याच्या दिवसाला महत्व आहे, संतांच्या जाण्याच्या दिवसाला महत्व आहे. पण ज्ञानोबांचा संजीवन समाधी सोहळा, तुकोबारायांचं वैकुंठ गमन आताच नुकतंच झालं मागच्या महिन्यामध्ये, नागषष्ठी, संतांच्या जाण्याच्या दिवसाला महत्व आहे. पण असे काही संत आहेत, हो असे काही संत आहेत ते संतांचा पुण्यतिथी पण साजरी करतात आणि जयंती पण साजरी करतात. त्याच्यामध्ये संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज, हो प्रगट दिन, बरं का, प्रगट दिन आणि पुण्यतिथी, हो गजानन महाराजांचा प्रगट दिन पण आणि गजानन महाराजांची पुण्यतिथी पण. शिर्डीचे साईबाबा प्रगट दिन आहे, हो, किंवा स्वामींचा प्रगट दिन आहे. मग असे काही संत आहेत की त्यांच्या येण्याच्या दिवसाला महत्व आणि जाण्याच्या दिवसाला महत्व आहे. म्हणून स्वामीचा आज खऱ्या अर्थानं प्रगट दिनाच्या निमित्तानं हा 3 दिवसीय वैष्णव मेळावा या ठिकाणी आयोजित केला. खऱ्या अर्थानं हे तुमच्या आमच्या जीवनामध्ये येणारे पर्व काळ आहेत, बरं का. हे काय करायचं की आम्ही प्रगट दिन नाही केला तर प्रगट होणारच नाहीत का? नेमका आपला संबंध काय? तर हे सण म्हणजे जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच सण आपण साजरे करतो, ते सण म्हणजे नेमकं काय आहे त्याच्यामध्ये काहीतरी शास्त्रीय कारण असतं. तसं संतांचा प्रगट दिन साजरा करण्यामध्ये नेमकं कारण काय आहे? तर संतांचे प्रगट दिन जे आहेत ना ते तुमच्या आमच्या जीवनामध्ये येणारे पर्व काळ आहेत. कदाचित संतांच्या या प्रगट दिनानं तुमचं आमचं जीवन पालटून जाईल, तुमचं आमचं जीवन कदाचित आमच्या जीवनाला कलाटणी मिळेल. संतांचं स्मरण का करावं? तिथं तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे. प्रगट दिनाच्या निमित्तानं संतांचं स्मरण करायचं असतं, संतांच्या चरित्राचं वर्णन करायचं असतं. संतांनी त्यांच्या जीवनामध्ये काय केलं, संत जन्माला का आले, त्यांचं चरित्राचं वर्णन करत असताना संतांच्या चरित्रानं आपलं चारित्र्य घडत असतं, बरं का. संतांचं जे चरित्र असतं ना त्या चरित्रानं खऱ्या अर्थानं आपलं चारित्र्य घडत असतं. आणि म्हणून या प्रगट दिनाचा कार्यक्रम फार मोठ्या जोमाने आपण या ठिकाणी साजरा करतो. आता संत का आले, संतांना येण्याचं कारण काय आहे, जीवाला येण्याचं कारण आहे, देवाला येण्याचं कारण काय? कारण तुमचं आमचं जे आहे विठ्ठल विठ्ठल
जागा मोकळी दिसते म्हणून मला थोडीशी हुरूर वाटायला लागली. मग मी आणा तेवढं विचारलं, मला बापू कुठे? विठ्ठल विठ्ठल कारण का असे काही महात्मे आपल्याकडे आहेत की त्यांना पाहिल्यानंतर लिंक लागते. आपली चालू होतं बरं का, विसरलेलं सुद्धा चालू होतं. असे काही महात्मे आहेत. म्हणजे वस्तुस्थिती आहे बरं का, ही वस्तुस्थिती आहे. पण संत का आले, देव का आले आणि तुम्ही आम्ही का आलो? वास्तविक पद तुम्हाला याने 4 कारण आहेत. कर्म आहे, वासना आहे, पाप पुण्य आहे, दुःख आहे. माणसाला येणाऱ्या 4 कारण आहेत. म्हणजे आमचं जे आहे ते अनिच्छा प्रारब्ध आहे. आमची इच्छा नसताना, आमची इच्छा आहे का? इच्छा नाही. अनिच्छा प्रारब्धामध्ये जीव जन्माला येतो. देव का आले म्हणजे परेच्छा प्रारब्ध, म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेने बुवा देवानं आणावं लागतं. आणि संत मात्र स्वइच्छा, स्वइच्छा गमन. हो, स्वइच्छेनं लिहिलेलं बरं का. संत लिहिलेलं देह धारण करतात. मग लिहिलेलं देह धारण करतात म्हणजे नेमकं काय? नेमकं संत कोण आहेत? लिहिलेलं देह धारण करायचं नेमकं कारण काय? तर त्याला असं एक आरतीमध्ये कसं एक पद आलं, निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी स्थिरचर व्यापुनी उरले ते या जगतासी ते तू तत्व खरोखर निसंशय असशी लीला मात्रे धरिले मानव देहासी. जो लिहिलेलं देह धारण करतो कोण? हो, कोण लिहिलेलं देह धारण करतो? ज्याला शरीर नाही तो माणसासारखं शरीर घेऊन येतो. त्याला नाक नाही, डोळे नाही, हात नाही, पाय नाही, पाठ नाही, पोट नाही, त्याला काहीच नाही. जो निर्गुण आहे तो गुणामध्ये येतो. जो अव्यक्त आहे तो आकाराला येतो. ज्याला काहीच नाही तो देह धारण करून येतो. कशासाठी? हो, कशासाठी? आला नावा रूपा तो काय म्हणे झाला सोपा तुमच्या आमच्या करता. हो, तुमच्या आमच्या करता निर्गुण हे गुणामध्ये आलं. जे अव्यक्त आहे ते आकाराला आलं. ज्याला काहीच नाही पण तुमच्या आमच्या करता देह धारण करून येतो. मग लिहिलेलं साधू संत लिहिलेलं देह धारण करतात, स्वइच्छेनं येतात आणि स्वइच्छेनं सांगून जातात. नाही की नाही? स्वइच्छेनं येतात आणि स्वइच्छेनं जातात. येण्याचं नेमकं कारण काय? अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जर जीवा, जर जीवांचा उद्धार करण्यासाठी. जगताकडे पाहिल्यानंतर धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. संत धर्माचं रक्षण आणि पाखंडाचं खंडन करण्यासाठी, धर्माची गुढी उभारण्यासाठी खऱ्या अर्थानं साधू संत स्वलिलेनं स्वइच्छेनं माणसासारखा ते धारण करून येतात. माणसामध्ये राहतात, माणसासारखे दिसतात पण माणसं नसतात. हो, प्रपंचामध्ये दिसतात पण प्रपंचामध्ये लटकलेले नसतात. तुमच्या आमच्यामध्ये राहतात, तुमच्या आमच्यासारखे दिसतात. हो, माणसासारखे दिसतात पण माणसं नसतात. संत नवती ते माणसाच्या सारखे. हो, संत माणसं नाहीत. मग नेमके संत कोण आहेत हे कुणाला ओळखू येईल बुवा? हो, त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं संत म्हणजे व्यक्ती नाही बरं का. तुम्ही संतांना व्यक्ती म्हणून पाहतो, संत व्यक्ती नाही, संत एक शक्ती आहे. आणि त्या शक्तीला जाणण्यासाठी तुमच्या आमच्यामध्ये जोपर्यंत त्या शक्तीचं आमच्यामध्ये प्रगटीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही पण त्या शक्तीला जाणू शकत नाही. हो, त्या शक्तीचं आमच्यामध्ये प्रगटीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही त्या शक्तीला जाणू शकत नाही. म्हणजे संतांना जाणण्यासाठी खऱ्या अर्थानं त्या स्थितीला जाणं गेल्याशिवाय आम्हाला संतही कळत नाहीत. हे जर आम्ही फक्त संतांना माणसं देहधारी म्हणून जर पाहू तर त्याच्यासारखं पाप नाही. म्हणून संत वृत्ती लोकांना देह धारण का करतात? या जगताकडे पाहिल्यानंतर याला धर्मही कळत नाही, अधर्मही कळत नाही. अनाचार, अत्याचार, खऱ्या अर्थानं अधोगतीला गेलेला जो जीव आहे. आता तो अधोगतीला गेला म्हणजे नेमकं काय? तो याच्यामध्ये शास्त्रामध्ये अधोगतीमध्ये स्वरूपाला विसरणं बरं का. तो स्वरूपाला विसरला, तो स्वला विसरला, ज्याला जाण नाहीये मी कोण आहे. त्या आत्मस्वरूपापासून तो वंचित झालाय.
जो अज्ञानामध्ये आणि अहंकारामध्ये जो बुडालेला आहे, ज्ञानापासून वंचित झालाय, अशा जीवाला मार्ग दाखवण्यासाठी साधू संत आपण होऊन आले बरं का. हो साधू संत हो आपण होऊन येतात. कोणते उपकार तुमच्या आमच्यावर केले संतांनी. बापन करी ऐशी माय अवतराला आले, आई वडील जन्माला घालतात आणि कर्मामध्ये टाकतात, की नाही. आई वडील जन्माला घालतात आणि कर्मामध्ये टाकतात. संत जन्माला घालत नाहीत पण कर्मातून सोडवल्याशिवाय राहत नाहीत. सोडवल्याशिवाय म्हणजे मग अशी बापूनी बोलतो बोलून गेले बापू. कर्मातून सुटायचं म्हणजे नेमकं काय करायचं. हाताने कर्म करायचे पण त्या कर्माची बाधा तुम्हाला होत नाही. म्हणजे कर्मातून पान निवृत्त केलं म्हणजे कर्म सुटलंच का. कर्माची बाधा न गो कर्म निवृत्तीचं साधन काय म्हणजे कर्म करून निष्कर्म स्थितीमध्ये कसं राहायचं हे संत महात्मे तुम्हाला शिकवत असतात. म्हणून खऱ्या अर्थानं उपकार साधू संतांचे आपल्याला कोणते उपकार आहेत, कोणते उपकार साधू संतांनी केले तेव्हा बापन करी ऐसी माय धर्मे त्यांच्या देखील पाय दिले अक्षयी अभय दान. असं कोणतं दान साधू संतांनी तू आम्हाला दिलं. ज्या दानाला आपण पात्र झालो, ज्या दानाला आपण पात्र झालो. कारण या ठिकाणी कोण कुठून आलं, कोण कुठून आलं. तुला आम्हाला राजहंस केलं साधू नाही की नाही. राजहंस केलं. क्षीर आणि निधी वगैरे करण्याचं सामर्थ्य तसं राजहंसामध्ये असतं. तसं साधूने आम्हाला असं काही दान दिलंय की आमचं अज्ञान गेलं, अंधकार गेला आणि खऱ्या अर्थानं स्वच्छ ओळख तुम्हाला झाली. आम्ही इथपर्यंत ज्याच्यामुळे आलोय ना आम्हाला स्वतःची ओळख झाली. तर साधूने हाडाची काळ केली, रक्ताचं पाणी केलं, आपला देह जिजवला. संसारामध्ये राहिले पण संसारामध्ये कधीच नव्हते. माणसासारखे दिसले पण माणसं नव्हती. पण एका आगळ्या वेगळ्या खऱ्या अर्थानं एक आगळं ध्येयाने त्यांना पछाडलेलं आहे. त्या जगाला सुखी करण्याचं सामर्थ्य संतांकडे आहे आणि त्यांनी एक शपथ घेतलेली आहे साधू संतांनी. तर ते सुखी झाले ते जगाला सुखी करण्याकरता. सुखी जने व्हावे जग निभवावे अज्ञानी लावावे सर्वांगासी. साधू संत या जगाला सुखी करण्यासाठी आले. पण नेमकं सुख ज्याच्यामध्ये आहे ते दान त्याने तुमच्या आमच्या पत्रामध्ये टाकलं आहे. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगात. पुन्हा एखादी सोम्या गोम्याला म्हणे नाही. हो या जगाला सुख प्रदान करण्यासाठी, या जगाला सुख मिळवण्यासाठी हो साधू संतांनी लिहिलेलं देहधारण करतात, भक्तीचा मार्ग दाखवतात, या जीवाचं जीवन खऱ्या अर्थानं सुवर्णमय करतात. कारण दुःखातून निवृत्त करण्यासाठी. प्रापंचिक दुःख सगळ्यालाच आहे, प्रापंचिक दुःख सगळ्यालाच आहे. कारण सुख फक्त जवसा एवढा आहे, दुःख डोंगरा एवढा आहे. पण संतांकडे मात्र असं सुख आहे
न सरेची लुटिता मागे बहुत धनी, जुना तहे खानी उघडणी. असं काही सुख आहे ज्याला ब्रह्मानंद, ओ ज्याला आनंद, ज्याला सुख, ब्रह्मसुख, ज्याला आत्मसुख, हे सगळे एकाच ओ खऱ्या अर्थानं त्या स्वरूपाबद्दल अनेक शब्द उच्चारले तरी मात्र सुख मात्र हो आत्मज्ञानामध्येच आहे, नामामध्येच सुख आहे. म्हणून या जीवनात ज्याच्यामुळे सुख प्राप्ती होते ते साधन साधू संतांनी तुमच्या आमच्यापर्यंत येऊन खऱ्या अर्थानं गाव सोडलं, तालुका जिल्हा सोडून कुठे कुठे साधू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पर्यंत साधू फिरले. पण तसं पाहायला गेलं तर हा संपूर्ण महाराष्ट्र भूमी आपली साधू संतांनी व्यापून टाकलेली बरं का. हो खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये सुख काय आहे, भरपूर फिरलं, भरपूर बरं का. अगदी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, उत्तराखंड सगळं फिरलं. पण महाराष्ट्र भूमीमध्ये जे सुख आहे ना ते कुठेच नाही, कारण या ठिकाणी ही संत भूमी आहे. या संत भूमीमध्ये साधूच्या पदस्पर्शाने ही पुणित झालेली भूमी. इकडे आळंदीकडे पाहिलं तर ज्ञानोबा आहे, देहूला तुकोबा आहे, पंढरपुराकडे नामदेव, पैठण शहराकडे नाथ महाराज, त्र्यंबकेश्वरला पाहिलं तर निवृत्ती दादा, निवृत्तीनाथ, इकडे खानदेशात मुक्ताबाई, सासवडला पाहिलं तर सोपान काका. म्हणजे महाराष्ट्र भूमी जी आहे ना ती संतांनी अशी काही आपण टाकलेली आहे. हो आणि त्या संतांमुळे ही महाराष्ट्र भूमी पवित्र झालेली आहे. कारण का ज्या भूमीमध्ये संत अवतार झाले ती भूमी पवित्र आहे. हो तो देश पवित्र तो देश जेते हरीचे दास जन्म घेतील. त्यांचा कुळ पवित्र, त्यांच्या धर्माला देश पवित्र अशा या महाराष्ट्र भूमीमध्ये. आणि तिथेही तुम्ही आम्ही जन्माला भरतांत खंडी नरदेह प्राप्ती ही तर परम भाग्याची संपत्ती, तेथ विवेकी पुरुषार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. या भरतखंडामध्ये संत महात्मे अवताराला आले. पण भगवान परमात्मा सांगतो जीवाला सुख प्राप्ती करून घ्यायची असेल तुम्ही ज्यांच्या ताब्यात आहे अशांची शरणागती पत्करल्याशिवाय तुम्हाला तो तत्वाचा अधिकार प्राप्त होणार नाही. पण संत महात्मे जे मृत्यूला करावताना आले खरं तर तुम्हाला सत्य सांगण्यासाठी आले. ज्या सत्यापासून आम्ही वंचित झालो, ज्या स्वरूपापासून आम्ही वंचित झालो आणि ते सत्य साधू संतांनी जाणले.
खोटा निवाडा. साधू संत सांगतात जसं क्षीर आणि निर्वेळ करायचं सामर्थ्य जसं राजहंस पक्षामध्ये आहे, तसं सत्य आणि असत्य काय आहे, भक्तिशास्त्र नेमकं काय सांगतं, भगवंताला जाणण्यासाठी नेमका उपाय कोणता आहे. त्यावेळी फक्त वाचतो शास्त्र, फक्त वाचतो. काही जण वाचतच राहिले, काही जण वाचत राहिले, काही फक्त सांगत राहिले, काही गातच राहिले, पण ज्याच्यासाठी करायची ती वस्तू मात्र आपल्यापासून परावृत्त आहे, त्याच्यापासून आपण वंचित राहिलो. म्हणून साधू महात्मे सांगतात हे सगळं भक्तीसाठी जरी नाना उपाय असले तरी ज्याच्यामुळे भक्ती अनुभवाला येते ती गोष्ट याहून वेगळी आहे. हो, पण ती कोणाला माहिती नाही. शास्त्र जरी वाचलं तरी आणि सगळं काही जरी कळालं तरी गुरुमुखातून जोपर्यंत तत्वाचा अधिकार आम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्हाला त्या सत्याची प्रचिती येत नाही, त्या सत्याच्या अनुभवापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही. आणि म्हणून संत महात्मे अवतराला आले, त्या सत्याची आम्हाला खऱ्या अर्थात प्रचिती हवी. म्हणून ज्या साधनानं आम्हाला सत्यापर्यंत जायचं आहे, ज्या साधनानं आत्मावर आम्हाला आत्मबोध होणार आहे, ते साधन साधू संतांना या जगाला सांगायचं आहे. आणि म्हणून साधू संत उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाड हे शास्त्र आहे. यथार्थ शास्त्र या जीवाला अनुभवाला यावं. आणि शास्त्राचा शब्द न शब्द नाही तर या कलियुगामध्ये आज भक्ती करणारे काही थोडे आहेत का? हो, भक्ती करणारे आज भरपूर आहेत. ते भक्तीसाठी कोण काय करतं, कोण काय सांगतं, कोण काय असलेले कपडे काढून फिरतय, कोणी आहे ते काढून भगवे पांघरतय, कोणी दाढ्या वाढवतोय, कोणी जटा वाढवतोय, कोणी हिमालयात जाऊन बसतोय. पण ज्याच्यासाठी करायची ती वस्तू मला प्राप्त झाली का? तो पण वस्तू प्राप्त होते, बाकी सगळे व्यर्थ आहे. हो, बाकी सगळं व्यर्थ आहे. म्हणून ज्याप्रमाणे लोणी काढलेल्या ताकामध्ये जर आम्ही त्या ताकामधून जर आम्ही परत लोणी काढायचं म्हटलं तर ते जसं जमत नाही, ताकामधून लोणी काढता येत नाही. तसं ताकात जसं आता फक्त त्याचं काय राहिलंय, हो सार निघालेलं आहे, पण आसार राहिलाय, आसारामध्ये काहीच नाहीये. तसे बाकीचं सगळं व्यर्थ खटाटोप जरी केली तरी साधू संत सांगतात या खटाटोपीने आम्हाला काहीच होणार नाही. जो मार्ग शास्त्रामध्ये सांगितला आहे, जसं ज्ञानेश्वरी सांगते भाष्यकारा ते पुसितो व्यासांचा, व्यासमुनी ज्या मार्गाने गेले, व्यासांचा मागोवा घेतो व्यासमुनी ज्या मार्गाने गेले, तो मार्ग आम्हाला कोणी सांगेल की या मृत्यू लोकावर? खरं का आमचा जन्म मुळी त्याचसाठी आहे, आम्हाला त्या मार्गाने जावं म्हणून आम्हाला मृत्यू लोकावर भगवंतांनी पाठवलंय. पण आम्ही ज्याच्यासाठी आलोय ती गोष्ट आम्ही पूर्णपणे विसरून गेलो. आम्ही नादी लागलो या सगळ्याच्या, बरं का? हो, आम्ही सगळ्याच्या नादी, आम्ही यांना सत्य, सगळ्याला सत्य मारू लागलो. हो, आम्ही दिसतोय त्याला सत्य मारू लागलो, आम्ही प्रपंचाला सत्य मारू लागलो. हो, आम्ही सगळ्यामध्ये असं काही गुरफटून गेलो, असं काही गुरफटून गेलो की आम्ही त्याच्यातून बाजूला जाऊन आम्ही आपला विचार करायला तयार नाही. विचार करतोय जो विचार करत नाही असं नाही, विचार करतो पण विचार त्याच्या डोक्यामध्ये आहे तो नाशिवंताचा आहे. जसं कात्या कुठून रेशीम निघावा ना तसे आमचे विचार आहेत. पण ज्या विचाराने आम्हाला परिपक्वता प्राप्त होते, ज्या विचाराने जन्म मरण टाळणार आहे, ज्या विचाराने आमची भक्ती साध्य होणार आहे, ज्या विचाराने अंतःकरणामध्ये भाव तयार होणार आहे, ईश्वरी प्रेम आम्हाला प्राप्त होणार आहे, तो विचार आमच्या डोक्यातून हरवलेला आहे. आणि म्हणून साधू संत तो विचार सांगायला साधू संत आले. क्षणोक्षणी हाची करावा विचार, विचार सांगायला संत आले. आम्ही फक्त विचार ऐकले.
आमची जी गुंतागुंत झाली आहे ना, आम्ही फक्त या फांदीवर त्या फांदीवर, त्या फांदीवर त्या फांदीवर फक्त आम्ही उड्या मारल्यात. जसं एखादा वृक्ष असावं, वृक्ष एखादं झाड असावं, त्या झाडाची मुळं जशी खाली असतात आणि पानं फुलं वरती असतात. पण आम्ही अशा वृक्षाच्या नादी लागलोय ज्या वृक्षाचं मूळ वरती आहे, ज्याच्या फांद्या खाली आहेत, त्या फांद्याला अनेक पालव्या फुटलेल्या आहेत. 84 लक्ष युनिटच्या फांद्या आहेत, त्याला अनेक कोटी कोटी छोट्या छोट्या पालव्या फुटलेल्या आहेत. आम्ही फक्त या झाडावर त्या झाडावर, त्या झाडावर त्या झाडावर, या फांदीवर त्या फांदीवर, त्या फांदीवर त्या फांदीवर आम्ही उड्या मारतोय. आणि याला संपवण्यासाठी साधू संत सांगतात, हे संपवण्यासाठी जीवाच्या उड्या मारणं जे आहे ना, लक्ष 84 न चुके फेरा. पण सर्व महात्मे तुम्हाला तारून नेण्यासाठी. पण आपण अगोदर तरुण गेले, स्वतः तरुण गेल्याने तारून नेण्याचा मार्ग साधू संतांनी तुम्हाला मिळावा म्हणून साधू संत परत 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 या मृत्यूलोकात अवतीर्ण होतात. ज्ञानोबराय असतील, ज्ञानोबरायच्या नंतर ज्ञानोबराय, नामदेवराय समकालीन, त्यांचा नाथ महाराज, त्यांचा तुकोबराय, आजपर्यंत गाडगे बाबा असतील, तुकडोजी बाबा असतील, त्यानंतर श्रीफळ बाबा सारखा महात्मा असेल, रामदास बाबा सारखा महात्मा असेल, आणि त्यानंतर त्यांचं कार्य, त्यांची धुरा घेऊन अनेक जण त्यांचीच धुरा घेऊन, त्या धर्माची पताका हातामध्ये घेऊन अनेकांनी खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं या धर्म कार्यासाठी जो उभा केलाय, ते किती करायला लागले असतील त्याची गणतीच करता येत नाही. म्हणून साधू महात्मा या मृत्यूलोकाला अवतीर्ण याच्यासाठी होतं की आमचं ते जाणं आहे ना, हे संपवण्यासाठी नेमका कोणता बरोबर. कारण माणसाचा जो जन्म आहे तो जन्म मनाला फाटा देण्यासाठी आहे. येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले शिरा, पण त्याला फाटा द्यायचा जन्म मनाला. आणि तो जन्म मनाला फाटा द्यायचा असेल तर मनुष्य देह हाच एक असा लायक आहे. या मनुष्य देहामार्फत तुम्हाला भक्ती करता येते. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. याच शरीरामार्फत संत कृपा जीवनामध्ये प्राप्त जर झाली, नामाच्या साधन मला त्या परम तत्वाचा अनुभव याच देहामार्फत, या शरीरामार्फत येऊ शकतो. म्हणून साधू संत सांगतात, न शरीर चांगलं आहे म्हणून भोगू नका, शरीर चांगलं आहे म्हणून भोगू नका, शरीर नाशिवंत आहे म्हणून त्यागू नका, न भोगावा न त्यागावा, येणे परमार्थाची साधावा. भोगू पण नका चांगला आहे म्हणून, आणि नाशिवंत आहे म्हणून त्यागू पण नका. या शरीरामार्फत आम्हाला जे साधन प्राप्त करून ज्या साध्यापर्यंत जायचंय ते याच देहामध्ये. पर्याय आमच्या देहाची महती आम्हाला कळत नाही. खावं प्यावं सर्वसामान्याचं जीवन का, खावं प्यावं ल्यावं नेसावं, छान चौकीमध्ये राहावं, एवढंच का आपलं जीवन म्हणजे नाही. आपल्या जीवनाचा आपल्याला अर्थ कळत नाही, आपल्या देहाची आपल्याला महती कळत नाही. म्हणून हा जो समाज आहे तो अधोगतीला चाललाय, आणि या अधोगतीला चाललेल्या समाजाला सन्मार्गावर आणण्यासाठी, त्याला सत्य भक्ती मार्ग दाखवण्यासाठी, त्याला भक्ती ज्ञान वैराग्य त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त करून देण्यासाठी
खऱ्या अर्थानं साधू संत या मृत्यू लोकांवर अवतीर्ण होत असतात. तुकोबाराय सांगतात साच भावे वार्ताया. साधू संत तो आम्हाला सत्य सांगण्यासाठी आले. जे सत्य लोपलेलं आहे, हो जे लोपलेलं सत्य आहे, लोपले ज्ञान जगी हितने नदी कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवी रे ज्ञानी. साधू संत लोपलेलं ज्ञान या जगापुढे प्रगट करण्यासाठी आले. प्रगट होई बोले विश्व ब्रह्मांड गेले. ज्या नामानं, हो ज्या नामानं तुमच्या आमच्यामध्ये असणाऱ्या अचिंत्य शक्तीचा अनुभव तुम्हाला येतो. ज्या नामानं अंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत चराचरामध्ये असणारे भगवंताच्या शक्तीचा ज्याच्यामुळे अनुभव येतो आणि त्या शक्तीची साधना ज्याच्यामुळे करता येतं ते नाम आहे. त्या शक्तीचा अनुभव ज्याच्यामुळे येतो, भगवंताच्या शक्तीचा अनुभव करण्यासाठी जोपर्यंत साधू मुखातून आम्हाला नामाचा बोध होत नाही तोपर्यंत अचिंत्य शक्तीचा अनुभव येऊ शकत नाही. म्हणून त्या साधू हा नामाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या मृत्यू लोकांवर अवतीर्ण होतात. म्हणून तुकोबाराय सांगतात मी वैकुंठ वासी मी वैकुंठ वासी. आलो याची कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. तेथून मागते ते साधू संत गेले आनंदी राहिले हरे नामे झाले कृत्य कृत्य. सो तिथून मागे जे जे संत महात्मे ब्रह्मर्षी तत्ववेत्ते साधारण साध्यापर्यंत जाऊन आपल्या आनंदाला ते पात्र झाले. तो आनंद याचे यावत जीवाला प्राप्त करून द्यावा म्हणून या जीवाला सत्य सांगण्याची गरज आहे. या जगामध्ये सत्य एकच सांगितलं, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. फक्त भगवत सत्य आहे. शास्त्राचा सिद्धांत आहे जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य. ब्रह्म सत्य आहे पण या ब्रह्मत्वाची अनुभूती येण्यासाठी वाचून येईल का म्हणून म्हटलं या भक्तीसाठी कोण काय करू लागलं, कोण 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 कोणी गातच राहिलं, कोणी रात्रभर कोणी भजन करत राहिलं, कोणी काकडाच करत राहिलं, कोणी कीर्तनच करत राहिलं, कोणी ज्ञानेश्वरीच वाचत राहिलं. हे करू नये या मताची अजिबात नाही. सगळं करावं पण ज्याच्यासाठी करायचं त्याचं वर्म ही वस्तू जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आनंद प्राप्त होत नाही. काकडा करावा निश्चित करावा, काकडा करावा पण काकड्याचं नेमकं वर्म काय. रात्रभर भजन करावं पण भगवंताच्या प्राप्तीशिवाय तोवर काय. तुकोबाराय सांगतात हकाबारी ज्याचे नावे त्याचे गाव नाही ठामे मोठी करून या तोंडा
हका मारितो प्रचंड राग आळविती नाना काय गातो ते कळेना. साधू संतांनी पाहिलं करतात पण अजून वस्तू प्राप्त झाली नाही. पण याला सत्य सांगायचं असेल तर भगवान परमात्मा स्वतः येऊन त्याचं महत्व सांगू शकत नाही. असं काही तो शंखचक्र गदा घेऊन येऊन तुम्हाला नामाचं महत्व सांगणार नाही. आणि असं जरी आलं तरी निळोबाणी सांगितलं तुझं लागी येथे बोलाविले कोणी, म्हणजे संताशिवाय तुम्हाला ते प्राप्त होत नाही. म्हणून संत महात्मे या ठिकाणी अवतराला येत असतात जगत कल्याणासाठी. संतांचं अवतरण हे जगाचं उद्धरण आहे. हो, संतांचं अवतरण जगाचं उद्धरण आहे. मग जगात उद्धारासाठी संत महात्मे आम्ही वैकुंठवास आलो म्हणतात. आलो बरं का, हो आलो, प्रपंचासाठी नाही. आणि जरी प्रपंचामध्ये प्रपंच केला, कारण का नाथांनी पहा लहानपणी जनार्दन स्वामींच्या कृपेनं कृपा जेवढ्या जीवनामध्ये झाली त्याच वेळी जनार्दन स्वामींच्या चरणाशी आपला प्रपंच समर्पित केला. हो, आपला प्रपंच नवे नवे स्वतः आणि साधूच्या चरणाशी समर्पण व्हायचं असतं बरं का. हो, ज्याप्रमाणे जसं फुल असतं ना, फुल एकदा समर्पित झालं ना की ते पायाखाली येत नाही. समर्पित झालेलं बरं का. आता अनेक फुल आहेत, काही लग्न मंडपामध्ये नवरा नवरीच्या गळ्यामध्ये पडतात पण ते नंतर पायाखाली असतात. अशी अनेक फुलं आहेत की राजकारणाच्या गळ्यामध्ये पडतात पण काही थोड्या वेळानंतर ते उकेडावर पडलेली असतात. अशी काही फुलं आहेत की जी मौतीवर पडतात पण ती सुद्धा पायदळी तोडवली जातात. पण अशा फुलांच्या ठिकाणी समर्पण भाव आहे की एक असं ठिकाण आहे फुलांचं की तिथं गेल्यानंतर ती पायाखाली तोडली जात नाहीत, ती उकेडावर टाकली जात नाहीत, ती बाजूला फेकली जात नाहीत, तर ती अशी भरून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकली जातात आणि मग प्लास्टिकची पिशवी ही नदीला सोडली जाते. मग फुलांची जागा फुला जोपर्यंत ईश्वराच्या चरणाशी समर्पित होत नाही तोपर्यंत हो खऱ्या अर्थाने त्याचं निर्माल्य होत नाही. तुमचा आमचा तसाच आहे. आम्ही जोपर्यंत साधूच्या चरणाशी समर्पित होत नाही तोपर्यंत मी देह आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे. जोपर्यंत याचं निर्माल्य होत नाही आणि हे निर्माल्य याचं निर्माल्य हे दिसतंय जे दिसतंय ना याचं निर्माल्य व्हायचं असेल तर यानं साधूच्या चरणाशी झोकून द्यायला पाहिजे. पण कुणाच्याही नाही बरं का. या जगामध्ये आज साधू कोणाला म्हणावं ही आज फार मोठी खेदाची गोष्ट आहे. आज नेमका साधू कोण आहे? हो, साधू कोण आहे? आम्ही दिसणाऱ्या बरं का बाह्य रंगावरून आम्ही साधू ठरवतो. साधू बाह्य रंगावर नाही आणि बाह्य रंगाला भरून आज कित्येक भक्तीमध्ये बुडालेले सुद्धा आज खऱ्या अर्थामध्ये लयाला गेले बरं का. बाह्य रंगाने बोलणारे म्हणून साधू म्हणजे बाह्य रंग नाही. हो, म्हणून खऱ्या अर्थानं साधुत्वाची जी खूण आहे जी शास्त्रानं सांगितलेली आहे की साधूच्या चरणाशी समर्पित झाल्यानंतर आमच्या प्रश्न ज्या उलगडेल नवे आमच्या स्वरूपाचा बोध करून गेले. म्हणून साधूच्या चरणाशी लागल्यानंतर कोणता प्रश्न विचारा, कोणता प्रश्न विचारायचा? आमच्या गाया धारा देत नाही, आमच्या मुलांना मुलं होत नाही, लग्न होत नाही, ते साधूला. आणि जो प्रापंचिक प्रश्न सोडवतो तो साधू नसतो बरं का. प्रापंचिक प्रश्न सोडवतो तो साधू नसतो. शास्त्रानं सांगितले असा प्रश्न विचारा तद्वदी परिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शिना. मला अशा तत्वाचा उपदेश करा
तत्वदर्शी महात्म्याकडे गेल्यानंतर तत्वदर्शी महात्म्याला असा प्रश्न करा, मग त्या तत्वाचा अधिकार कधी प्राप्त होईल? त्या तत्वरूप होण्याचं नेमकं साधन काय? कारण ते दिसतोय ते मी नाही, मलाच माझ्याशी मलाच भेटवण्याची शक्ती ही साधूकडे आहे. या विश्वाच्या बाजारामध्ये आपणच आपल्यापासून हरवलंय. आपल्या डोक्यात सगळं काही गबाळ आहे, सगळं आहे बरं का. हो, अगदी गाव, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र सगळं आपल्या डोक्यात आहे, पण आपण आपल्या डोक्यातून हरवलेलो आहे. मग साधू काय करत असतो? आपल्याशी काय घरून जाऊ देतो ते संत आहेत बरं का. हो, आपणच आपल्याला भेटायचं आहे. जसं एखादा आरसा ठेवलाय आणि तुम्हाला विचारलं, जाऊ म्हणजे आरसा, नवीन आरसा आहे तो पाहून या. आता आरसा पाहायला गेला तर तुम्ही नेमकं काय पाहता? आरसा पाहता का आरसा तुम्हीच तुम्हाला पाहून येता? आरसा पाहायला गेल्यानंतर तुमचंच दर्शन तुम्हाला होतंय. तसं साधू मुखातून तत्वाचा उपदेश केल्यानंतर तत्वाचा अधिकार जर प्राप्त होता झाला तर आपण तत्वरूप होतो. म्हणजे जी आहे ती वस्तू. मग आहात कोण तुम्ही? साधू संतांनी जाणले तुम्ही कोण आहात. हो, जगत ब्रह्म आहे. हो, जगत ब्रह्म आहे. नवे नवे तुमच्या आमच्या रूपानं ईश्वर नटलेला आहे. तुमच्या आमच्या हृदयामध्ये तो विराजमान आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, जी बुद्धी स्फुर हनिशी. अर्जुना ती वस्तू मी का? अरे मी सर्वांच्या हृदयामध्ये आहे. पण परी प्राणी असे दैव कैसे जे न देखती माते. कारण प्राणी स्वाभिमाने भुलले, देहाकडे पाहत गेले, मुख्य अंतर आत्म्यास मुकले. देही या सोनी हे देहामध्ये आहे, पण त्याला विरमुख झाला. हो, पण संत महात्मे काय करतात? आपले शिगाड करून देतात. मी माझे भोवाने, मी हरपलो मी पण, मीच भेटलो सद्गुरु वचन, आनंदतेने उल्हास. सद्गुरु वचन कैसे हो अलौकिक, मीच माझे भोगिले निज सुख. साधूच्या मुखातून जे सत्य आमच्या कानावर पडतं म्हणजे नामाचा बोध. त्या नामानं भक्तीच्या पेठेमध्ये जीवाची आणि शिवाची. जीवच ब्रह्म आहे, जीवच ब्रह्म आहे. पण मग आम्हाला जीव काय झाला? ज्याप्रमाणे कीर्तन संपल्यानंतर एखाद्या व्यक्ती जसा रात्रीच्या अंधारामध्ये आपल्या घरी जात असताना वस्तीवर राहणारा गृहस्थ रस्त्याने चाललेला असताना त्याला संधी प्रकाशामध्ये, अंधार पण नाही आणि दिवस पण नाही, म्हणजे उजेड पण नाही आणि अंधार पण नाही, अशा प्रकाशामध्ये त्यानं काहीतरी आडवं तिडवं पडलेलं पाहिलं. आणि आडवं तिडवं पडलेलं पाहिल्यानंतर त्याला अशी खात्री झाली की हा सर्प असला पाहिजे. 4 पावलं मागे सरकला आणि मागणं येणाऱ्या बॅटरी घेऊन येणाऱ्या व्यक्तीची वाट पाहायला लागला. मला काय दृष्टांत, काय त्याचा सिद्धांत आम्हाला सांगायचा आहे की साधू महात्म्याचं नेमकं कार्य कोणतं आहे. एका संतांचं प्रगती आपण साजरा करतोय. संतांच्या प्रगतीवर का साजरा करायचं? त्यांचं चरित्र गायन करत असताना, त्यांचं कार्याचं वर्णन करत असताना आमचं चारित्र्य घडत असतं. संधी प्रकाशामध्ये तसं पडलेला जसं काहीतरी आडवं तिडवं पडलं म्हणून त्याला वाटलं साप आहे म्हणून 4 पावले मागे सरकले आणि मागणं बॅटरी घेऊन येणाऱ्या व्यक्तीची वाट पाहू लागली. म्हणजे ओ रामराव इकडे या. म्हणजे का हो पुढे चाललेले मागे का सरकले? म्हणजे काही नाही, रस्त्यात लांबडं पडलंय. म्हणजे केवढं आहे? म्हणजे चांगलं पेटरी एवढं दिसतंय. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे, 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 शुक्तीवरी वाटे रजत मिथ्या सर्प, रज्जुवरी भासे मिथ्या सर्प, सर्प रज्जुवरी भासे रज्जुवरी भासे मिथ्या सर्प. मागे पडलेला, मागे सरकलेला, 4 पावलं मागे सरकलेला बॅटरीची वाट पाहत राहिला. आणि जसं दोघं पुढे आले आणि जशी बॅटरी चमकवली ना, त्यांचा भ्रम गेला. भ्रम का गेला? प्रकाश पडल्यानंतर भ्रम गेला. सत्य वस्तूची जाणीव झाली की अरे हा पडलेला सर्प नसून
मगाशी बैलगाडी घेऊन जात असताना माझाच इथं काय पडलाय, दोर पडलाय. बरं झालं बॉस सापडला, आनंद झाला त्याला. बरं झालं सापडला, माझंच होतं, पण मला वाटलं सरपै की काय. पण कशाच्या प्रकाशामध्ये, बॅटरीच्या प्रकाशामध्ये जसं त्याला त्या सत्याची जाणीव झाली, तसं आपल्यामध्ये मी देह मी करता भोगता असा अंधकार आहे. आणि त्यानं झालंय काय माहिती का, जोपर्यंत मी देह आहे, मी करता आहे, मी भोगता आहे, तोपर्यंत हा जीव आहे. आणि जो ज्यावेळी त्याला कळेल मी देह नसून आत्मस्वरूप आहे, मी माणूस नसून मी ब्रह्म आहे, तेव्हा तो आत्मस्वरूप आहे. जसं अर्जुनाला विचार होता, अर्जुना नेमका तू कोण, तू माणूस आहेस की ब्रह्म आहेस, तू देह आहेस की आत्मा आहेस. अर्जुन गोंधळून गेला. पण जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यानं मस्तकाला हात ठेवून त्याला दिव्य दृष्टी प्रदान केली, तेव्हा अर्जुनाला बोध झाला मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे. मग नेमकं साधूचं कार्य काय, जसं बॅटरीच्या प्रकाशामध्ये दोन सर्प नसून दोन आहे असं द्यायला काल, पण प्रकाश टाकल्यानंतर तसं साधू काय करत असतो, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रकाश जो म्हणतात ना, जी दिव्य दृष्टी म्हणतात ना, ती दिव्य शक्ती म्हणतात ना, ती साधू मस्तकाला हात ज्या क्षणाला ठेवतो ना आणि कानामध्ये नामाचा बोध करतो ना, तेव्हा त्या दिव्य दृष्टीनं त्या दिव्य शक्तीचा मला अनुभव आला ना, की मग कळतं मी कोण आहे. म्हणून साधूनं माझ्याशीच माझी गाठ घालून दिली. हे कशामुळे झालं, तर 4 वेळेस 6 शास्त्र 18 पुराण हे सगळे शास्त्र सांगतात की नामानं आजही अनुभव येतो, नामानं अनुभव येतो. पण तो अनुभव या जगाला देण्यासाठी साधू महात्म्याचा अवतार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या नामाचा बोध जगाला होत नाही. पण हे तितकं सत्य आहे, नावानं अनुभव येतो, अष्टभाव तयार होतात, ते सत्य आहे. स्वचा बोध होतो, स्व म्हणजे आत्मादान, ते ठाई नित्य अनुसंधान, अनुसंधान लावल्याशिवाय हो अनुसंधान. मग बापू सहज बोलून गेले, सर बापू बोलून गेले की बा सकाळी इकडे कार्यक्रम एक, संध्याकाळी तिकडे एक कार्यक्रम, आज कुठं तर पंढरपूरला, दुसऱ्या दिवशी कुठं तर एक 400-500 महिलावर साधना कधी होत असेल. आणि जोपर्यंत जीवनामध्ये साधना नाही ना, मिळालंय पण जोपर्यंत त्याच्यामध्ये काय आहे हे जोपर्यंत कळत नाही ना, तसं आपण म्हटलं किंवा संगमनेरला काय बा, संगमनेर शहर कसं आहे, संगमनेरला बाजार, सोन्याची बाजारपेठ केवढी आहे, कापडाची बाजारपेठ केवढी आहे, भाजीपाल्याचं मार्केट कसं आहे, हे संगमनेर म्हणून कळणार नाही. तर गाडी पकडून संगमनेरला जावं लागेल, बाजारपेठा फिरावं लागतील, मग कळेल सोन्याची पेढी किती मोठी आहे, हो कापडाची बाजारपेठ केवढी आहे, भाजी मार्केट केवढं आहे, हे संगमनेर मध्ये फिरल्यावर कळणार आहे. तसं तुम्हाला शास्त्राचा अनुभव कधी येणार आहे, कानामध्ये साधूनं बोध केला, नाम दिलं, पण नाम मिळालं म्हणजे सगळं कळालं का, आम्ही खूप मोठ्या भ्रमात आहेत, आज आम्हाला मिळालं म्हणजे कळालं का, म्हणले नाही. तसं संगमनेर फक्त दिशा कोणती ही कळालं, म्हणजे संगमनेर मध्ये काय आहे हे कळालं नाही. तसं साधूच्या मुखातून नाम मिळालं, पण नावामध्ये काय आहे हे कधी कळेल, साधनेशिवाय नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये साधना खूप गरजेची आहे. आम्हाला साधना करायला सवड नाही. अर्जुनाने प्रश्न केला होता भगवंताला, तो माझं नामाचं चिंतन करायला पाहिजे, भक्ती करायला पाहिजे, भावधारण व्हायला पाहिजे, हो नामातलं प्रेम करायला पाहिजे. देवा आता 18 अक्षरी सैन्य समोर उभा आहे, आता सांग युद्ध करू का नामस्मरण करू. आणि अर्जुनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं तुमचे आमचे प्रश्न ते ज्ञानेश्वरीमध्ये तुमचे आमचे प्रश्न आहे. 18 अक्षरी सैन्य पुढे उभा आहे, तो म्हणतो चिंतन कर, कर्म निष्कर्म कर. आता नेमकं काय करू, आता राज्य करू का साधना करू, युद्ध करू का साधना करू, प्रापंचिक आहे प्रपंच करू का साधना करू, तेव्हा सांग नेमकं काय करू. आणि मला एवढा वेळ तरी आहे का, एवढा वेळ आहे का, युद्ध राज्य प्रपंच एवढं करून
चिंतना मला मिळता येईल का? तर भगवान परमात्मा सांगतो, अर्जुना सगळं कर पण एक कर. हो सगळं एक कर. आटा प्रहारा माझरी मोटके निमिष भरी जे तू जाय आहे कर ना प्रपंच. तुला कोण म्हणतो प्रपंच करू नको? गुरु केला म्हणून सगळं सोडून फिरणं हे उचित नाही, हे उचित नाही. प्रपंचच करा, प्रपंचामध्येच राहा, पण प्रपंच हरिरूप कसा करावा हे मात्र साधूने शिकवलं आहे. तर काय डोळ्यासमोर घडलं एक उदाहरण आहे. बाबा ज्यावेळेला आमच्या घरी आले, मोठ्या बाबांचं कीर्तन झालं, बारक्या बाबांचं प्रवचन झालं आणि त्यानंतर बरेच साधक मंडळी, त्यावेळेला दादाही होते, बोरली दादा आणि मडके दादा त्यावेळेला आले होते. तर काही फारसं काही एवढं म्हणजे गावोगावी गल्लोगल्ली असं काही नव्हतं पहिल्यासारखं. असं भेटायचं होतं तर आवर्जून भेटायला कोणाला तरी जावं लागायचं. आणि त्याच्यानंतर कीर्तन आणि बारक्या बाबांचं प्रवचन झालं, बुधवारी बाबांचं प्रवचन झालं आणि बाबांचं कीर्तन झालं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हेच कीर्तन मडे वडगावला उंड्यांच्या घरी, माऊली उंडे पेरूच्या बागेमध्ये आम्ही अख्खा ट्रॅक्टर भरून आम्ही कीर्तनाला गेलो. पण कीर्तनात एक व्यक्ती होता, तो 3-4 दिवस बाबांची कीर्तन ऐकत होता. मला नाव माहिती नाही त्यांचं, त्याला आपण एवढं विचारलं नाही, पण 3-4 दिवस बाबांच्या मागे फिरत होता कीर्तनासाठी. बाबांनी त्याला जवळ बोलवलं, भाऊ घरचं काय केलं? बाबांनी काय विचारलं, भाऊ घरचं काय केलं? म्हणजे तुम्ही फक्त फिरत राहताल तर तुमचा प्रपंचही सुखरूप झाला पाहिजे आणि परमार्थही सुखरूप झाला पाहिजे. म्हणजे फक्त नुसतं साधूच्या मागे फिरून जर साधना जर आपल्या जीवनामध्ये जर झाली नाही, हा मेळावा तो सप्ताह भरभरून दिले आपल्याला, पण जे करायचंय ना ते राहून जाईल बरं का. जे नेमकं करायचं ते राहून जाईल. म्हणून नामामध्ये काय आहे हे नामाचं चिंतन केल्याशिवाय नामामध्ये काय आहे हे कळणार नाही. नामामध्ये जो आत्मबोध आहे, जे व्यापकत्व आहे, नामानं होणारं प्रेम, नामामध्ये होणारे प्रेम भाव, हा ज्याला साधनेनं कळतो ना तेव्हा आपलं जीवन परिपक्व होऊन जातो. कारण का आडीमध्ये घातल्याशिवाय फळ पिकत नाही, हे की नाही? परिपक्व व्हायचं असेल तर साधने आपण आडीमध्ये घातले बरं का. कारण कार्पेटने पिकवता येतं फळ, कार्पेटने फळ पिकतं, पण वर्ण त्याचा कलर आहे ना तो पिवळा असतो, केशरी असतो. वास्तविक पाहता कार्पेटनं पिकवलेल्या फळामध्ये जास्त केशरीपणा तयार होतो, पण आतमध्ये आहे ना ते आंबट असतं आणि पांढरं असतं. बाहेरून केशरी आहे, प्रमाणापेक्षा जास्त केशरीपणा त्याच्यामध्ये आलाय, पण आतमध्ये जर पाहिलं ना तर आंबटपणा आहे. पण जे आडीमध्ये घातलं जातं ना, साधूने आपल्याला काय केले माहिती का? आडीमध्ये घातलंय. कोणाच्या तरी हाताला लागावं बरं का, आपण कोणाच्या तरी हाताला लागावा. पण जर सगळ्याच्या हातातून निष्ठानिष्ठी जर केली ना तर आम्ही निष्ठून जाऊ. कोणाच्या तरी हाताला लागावं, जसं फळ शेतकऱ्याने झाडावरून काढलंय आणि त्या शेतकऱ्याच्या हाताला लागलेलं फळ दुसऱ्याने आडीमध्ये घातलंय, त्याची वाट पाहिली, एक दिवस पुढे सरकत होता आणि एक दिवस ते फळ पिकल्याचा सुगंध आडीमध्ये न पाहता शेतकऱ्याला कळालं. हो, कारण का सुगंध सगळीकडे सुटला आणि याचा सुगंध सुटलाय ना, ते बाहेरून पण पिकतंय आणि ते आतून पण पिकलंय. म्हणून साधूने आपल्याला आडीमध्ये घातलंय बरं का. म्हणून परिपक्व स्थिती प्राप्त करून घेण्याची असेल तर साधनेशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. पिकले असे
रूपाने गेले तैसे आमा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईच अवघी आनंदाची सृष्टी झालं। साधू संतांनी आम्हाला खरं तर नामाचा जो आनंद आहे, ज्याला ब्रह्मानंद म्हणतात, ज्याला परमानंद म्हणतात, फक्त आनंद बरं का, भक्तीमध्ये दुःख नाही, भक्तीमध्ये दुःख नाही, भक्तीमध्ये फक्त आनंद आणि आनंद आहे। आणि म्हणून ते सतत 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 सेवन केल्यानं सतत सतत बरं का, आज केलं उद्या केलंच पाहिजे का, तुका म्हणे पोट घालायची ना धाय आणि खादल्याची खाई आवडीने। जशी एखादी वस्तू आवडीनं खातो आणि सारखी सारखी आवडती वस्तू ताटात हवीशी वाटते ना, तसं नाम चिंतनानं नामाचा गोडवा ज्याला, त्या नामाची गोडवी ज्याला चाखायला मिळते ना, तेव्हा ते नाम हवावंसं वाटलं पाहिजे। हो, नाम हवावंसं वाटलं पाहिजे। किती लोकांना साधकाची होत नाही। हो, साधक म्हणजे फक्त नाम घेतलेला का नाही, साधना जो करतो तो जीवनामध्ये साधना फार महत्वाची आहे। हो, आणि हे साधना, या साधनेला परिपक्व अशा जीवनामध्ये प्राप्त होते। आणि शास्त्र सांगते शास्त्राचे पुरावे आहेत। हो, शास्त्राचे पुरावे आहेत की साधना केल्यानंतर जीव आतून बाहेरून कसा बदलतो। साधूच्या मुखातून नामाचा बोध झाल्यानंतर दिव्य दृष्टीनं साधू ज्याला आत प्रकाश टाकतोय, नेमका त्या वस्तूवर प्रकाश टाकतो, आणि त्या वस्तूचा साक्षात्कार झाल्यानंतर अष्टभावना तयार होतात। हे सत्य आहे, हे सत्य आहे। आणि हे इथून मागे जेवढे शिवकयाज्ञवल्क्य, दत्त कपिलमुनी, हरिश्री जानवनी, हरित झाले, हे अनेकांनी केलं। हो, अनेकांनी केलं बरं का हे। पण या कलियुगामध्ये काय होईल, तुकोबारांनी सांगितलं, या सत्य भक्ती मार्गावर आवरण आणलं जाईल का, पोटासाठी संत झाले कलित बहुत, ऐशियांचे करिता सेवा काय सुख होईल जीवा। म्हणजे ज्या वेळेला पोटासाठी काही मंडळी धर्मप्रसार करतील, पोटासाठी काही मंडळी कीर्तन करतील, प्रवचन करतील, पण नको तो मार या जगापुढे आणला जाईल। ऐका कलीच्या महिमालय, ऐका कलीच्या धर्माग्राणी आणली जाईल, धर्म नको त्या जगापुढे नको त्या मार्गाने सांगितलं जाईल। हे तुकोबारांच्या काळात पण होतं। पण तुकोबाराय सांगतात, ज्याप्रमाणे वाट चांगली आहे, वाट चांगली आहे, पण त्या वाटेवर काटे टाकणारे भरपूर आहेत। वाट चांगली पण त्या वाटेवर दगड अंथरणारे भरपूर आहेत। तुकोबाराय सांगतात, साधू संत ज्या मार्गाने गेले, श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला जो बोध केला, अर्जुन ज्या मार्गाने गेला, श्रीकृष्ण परमात्म्याने उद्धवाला जो बोध केला, उद्धव ज्या मार्गाने गेला, निवृत्ती नागाची कृपा झाल्यानंतर ज्ञानोबा ज्या मार्गाने गेले, तो मार्ग लोपत चालला, तो मार्ग लोपत चालला। पण त्या मार्गावरची आम्ही काय करू, आम्ही हातामध्ये झाडू घेऊ। झाडू म्हणजे कोणता, खराटा का, खराटा म्हणजे नाही। हो, आम्ही काय करू, तो मार्ग जो आहे त्या मार्गावर आलेला आव्हान जे आहे ना, ते आव्हान काढून आणि जगाला सत्य सांगण्याचा प्रयत्न करू की आजही कलियुगामध्ये, आजही कलियुगामध्ये नामच साधन श्रेष्ठ आहे, नामच परमभक्ती श्रेष्ठ आहे। कलियुगी उद्धार हरीच्या नामे, या कलियुगामध्ये हरिनामाने उद्धार होतो। एक नाम, ओ एक नाम,
एका यज्ञ एक नाम घेतलं म्हणजे एक यज्ञ होईल. इतकं हे साधन श्रेष्ठ आहे. कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम एक हरिनाम जपत हरिनामाची महती या जगाला मी सांगू. कलियुगामध्ये नामाचं सामर्थ्य मी जगाला सांगू. पण जर कोणी याच्यावर आवरून आणण्याचा प्रयत्न केला की हे काही खरं नाही, हे आज राहिलंय का, हो आज हे नाही ते ज्ञानोबा होते, ते तुकोबा होते, आज ते राहिलेलं नाही, असं जर कोणी म्हणत असेल तर ते असत्य भाषण आम्ही त्याच्यावर आवरण काढू. हो ते आवरण काढू. संताच मार्ग शेष उरला तो सेव आलेला आवरण आम्ही बाजूला काढू. हो आणि जे शिल्लक राहील ना, जे शेवटी राहणार आहे ना, जसं मंथन करून जसं लोणी प्राप्त करावं ना, त्याचप्रमाणे हे जे धर्म जे सांगतायत, धर्माच्या नावाखाली अधर्म सांगणारे भरपूर आहेत. पण आम्ही काय करू, हो मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालेल सगळे आवरण काढू. ज्या नावानं आज खऱ्या अर्थानं जीवाचा उद्धार होतो. पण कोणी सांगता आज ते राहिलं नाही. असे नको नको ते मार्ग या जगा पुढे आले. नाना साधनांच्या केल्या कटपटा पहिला पवती त्याच्या दारावंत. बाकीचे अनेक साधनं जरी असतील पण ती साधनं त्याच्या दारापर्यंत सुद्धा जात नाहीत. पण नामाचं साधन जर केलं तर आज खऱ्या अर्थानं भगवंताचा साक्षात्कार होतो. म्हणून आम्ही आव्हान काढू या आडराण्यामध्ये अस्तव्यस्त झालेल्या या जगाला आम्ही एकत्र आणू. तो मार्ग त्यांना सांगू. आणि जे शिल्लक आहे ना, साधू संतांनी जे सेवन केलंय ना, ते खऱ्या अर्थानं त्याला या जगाला ते प्राप्त होईल. तेव्हा जगाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेव.
आणि साधू संतांचं कार्य जर पाहिलं गेलं ना, तर साधू संतांचं कार्य मुखाने किती बोललं ना तर ते पूर्ण होईल असं नाही. तर साधू संतांचं कार्य जे आहे बोलण्याच्या पलीकडचं आहे. तिथं शब्द नाही सांगायला, जिथं शब्द संपतात ना, शब्द संपतात, जिथं शब्द संपल्यानंतर साधूचं कार्य खऱ्या अर्थानं चालू होतं बरं का. हो, साधूचं कार्य शब्द संपल्यानंतर जे कार्य आहे, जिथं शब्द संपतात तिथून पुढे साधूचं कार्य आहे. ते बोलता येत नाही, ते सांगता येत नाही, पण फक्त बोलायचं नाही. तुका म्हणे वाचा वाहिली अनंत, बोला याची आता काम नाही. तुका बरं समजा, तुका म्हणे वाचा झाली कुंठित आणि पुढे झाले चित्त. हो, तिथं वाचा कुंठित झाली, त्याला शब्द नाहीत. साधूनं आमच्याकडे उपकार केलेत आणि ज्या प्रेमाला आम्हाला पात्र केलं ते सांगायला शब्द नाहीत. हो, निशब्द असं साधूचं कार्य आहे. फक्त अनुभव आहे. हो, अनुभव आहे, पण जो अनुभव सांगायचा आहे, सांगण्यानं त्याची तृप्ती होत नाही जी अनुभवानं होती. आणि गुळ गोड आहे, गुळ गोड आहे, गुळ गोड आहे हे आपण सांगू शकतो. हो, गुळाची गोडवी ती बोलून नाही सांगताय. गुळ किती गोड आहे, आता गोड आहे, गोड आहे, गोड आहे, गोड आहे म्हणून त्याची गोडवी थोडी कळणार आहे. फक्त शब्दामध्ये सांगायचंय, पण शब्दानं त्याची पूर्तता होईल असं नाही, शब्दाने त्याची अनुभूती येईल असं नाही. पण फक्त सांगायचं कार्य हो सांगता येईल. हो, पण त्याच्या पलीकडे ते गोडवा आहे, गुळाचा गोडवा त्याच्या पलीकडे आहे आणि तो अनुभवायचा आहे. मला सांगा गुळ किती गोड लागला, म्हणजे अहो किती गोड लागला म्हणून काय सांगता. हो, गोड लागला, अहो मला सांगा ना किती गोड लागला. त्याची गोडी सांगता येत नाही, तिथे शब्द फुटलेले आहेत, पण शब्दाच्या पलीकडचा जो अनुभव आहे तो अनुभव मात्र भोगायला मिळतो, तो अनुभव अनुभवायला मिळतो. म्हणून तो कोऱ्या सांगतात, तुका म्हणे येते अनुभवाप्रमाणे आणि शब्दांचे गौरव का म्हणे. शब्द पांडित्य म्हणजे परमार्थ आहे का, शब्दांची फेकाफेक करणं म्हणजे भक्ती आहे का, म्हणजे नाही. शब्द तर अलीकडचे तीरावरचे आहेत. म्हणून साधू संत तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने ती भक्ती प्रदान करतात आणि ईश्वरी प्रेम नामामध्ये जे प्रेम आहे आणि खऱ्या अर्थानं भक्तीचं आणि ज्ञानाचा जो शेवट आहे ना तो ईश्वरी प्रेमामध्ये होतो. ते ईश्वरी प्रेम आम्हाला प्राप्त व्हावं म्हणून साधू संतांनी आटोकाट प्रयत्न केले. हो, त्या जगाला सत्य भक्ती मार्ग कळावा पण हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं. हो, प्रपंचाला तिलांजली दिली. संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य. संसारात राहिले पण आपली भांडी विकून एका साधकासाठी एक गाव फिरले. भांडी विकून, बरोबर आहे ना, भांडी विकून फिरले. पण आमच्यासारखी मंडळी साधकाला भांडी विकायला लावली. हो, त्या महात्म्याने भांडी विकली. भांडी विकून एका साधकासाठी ते फिरले. त्याच्या भेटीची उत्कंठा, कारण का गुरुलाही तेवढीच भेटीची उत्कंठा असते. गुरुने आपला प्रेम करावं. पण आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. काही एक बोटावर मोजण्या इतके आहेत की ते निस्वार्थपणे कार्य करतात, पण काही मात्र हो आज रेट आणि डेटवर आपली हो म्हणून म्हटलं आज भांडी साधकाला मोडायला लावून आपला प्रपंच करतील एवढा मोठा भेद आहे. हो, आणि काय सांगतील जगाला उपदेश करतील, जगाला ज्ञान सांगतील, पण स्वतः मात्र शेण खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत. अशी काही मंडळी या जगामध्ये आहेत. असं अर्थाचा अनर्थ करतील आणि जगाला अज्ञानामध्ये घालतील. म्हणतो कुमार सांगतात, अरे हे कुणी केलं, हे धर्मावर ग्लानी आणण्याचं काम कुणी केलं. जे फक्त पाखंडी, जे फक्त शब्द ज्ञानामध्ये अडकलेत पण अनुभवापर्यंत गेलेच नाहीत, जे फक्त शब्दामध्ये अडकलेत, जे शब्दांची फेकाफेक करून या समाजाला रंजवण्याचं काम करतात, की शब्दांची फेकाफेक करून कदाचित समाजाच्या डोळ्यातलं पाणी पण काढतील, पण ज्या नावानं ती क्रिया व्हायला पाहिजे ती क्रिया आज राहिली नाही असं ते सांगतात. म्हणजे अर्थात अनर्थ करतात, शब्दांची फेकाफेक करतात, पण ज्या नामानं ते ईश्वरी तत्वाचा अनुभव येतो ते मात्र जगापुढे मांडलं जात नाही. तुकोबाई सांगतात, अर्थ लोपले पुराणी, अर्थ लोपले पुराणी,
नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी म्हणे साधनाची बुडविले जाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उचिष्टाचा बाग शेष उरला तो सौ विठोबा रकुमाई दरबाराला जी ग्लानी आली होती अर्थात अनर्थ बदल्या काळामध्ये जो धर्म बुडाला त्या धर्मावरची ग्लानी काढून तो आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी साधू संतांना या मृत्यू लोकांवर अवताराला यावंच लागतं. नव्याने ते आपण होऊन येतात, स्वलिलेलं देह धारण करतात आणि कार्य संपल्यानंतर मग आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा आता नाही येणे जाणे सहज खुंटणे बोलणे लिहिलेलं देह धारण करतात आणि कार्य संपलं की आपल्या स्वस्थानाला जसं ज्ञानोबरायांची संजीवन समाधी ज्ञानोबरायांनी संजीवन समाधी घेतली, तो कोरा वैकुंठाला गेले, नाथाने जड समाधी घेतली. साधू संत या मृत्यूराकार अवतरण घेण्याचं कारण एक आहे तुमच्या आमच्या करता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं साधू संतांनी या धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. संपर्काचं नाम संप्रदायपूर्वक तुमच्या आमच्यापर्यंत आलं म्हणून तुमचं आमचं जीवन उज्ज्वल झालं. तुम्ही आम्ही घडलो. पण जसं मातीला घडायचं असेल तर मातीला कुंभाराच्या हातामध्ये गेल्याशिवाय तिचं कोणत्याही वस्तूमध्ये रूपांतर होत नाही. म्हणजे कोणती वस्तू गाडगं बनवायचं असेल, रंजन बनवायचं असेल, आणखी काही बनवायचं असेल, पण माती जशी कुंभाराच्या ताब्यात गेल्याशिवाय कुंभार तिला घडवत नाही. तसं आम्हाला घडवायचं असेल तर आम्ही सुद्धा कोणाच्या ताब्यात आणि कोणाच्याही ताब्यात जाऊ नका बरं का. कोणाच्याही ताब्यात जाऊ नका. जे घडवतात जे घडवतात माती एकदा घडली ना आता ती मातीपणाला मोकलेली आहे. तसं असे जे घडवणार आहेत की आता देहबुद्धी नाही देहबुद्धी आत्मबुद्धी करण्यासाठी ज्या नामाची आम्हाला तुम्हाला गरज आहे ते नाम ते आत्मस्वरूपाचा साक्षात्कार ज्या नामानं होतो, ज्या नामाने जन्म मरण ठेवतो, ज्या नामाने जीव उतरला जातो, ज्या नामाने उद्धार होतो ते नाम साधूच्या मुखातून आम्हाला प्राप्त झालं. त्या नामाचा गोडवा जर या जीवाला कळला तर त्याच्या जीवनामध्ये दुसरं काही राहतच नाही बरं का. त्याच्या जीवनामध्ये ज्याला भक्तीचा खरा अनुभव आलाय त्याच्या जीवनामध्ये प्रपंच नसतोच. त्याला एक वेगळ्या कार्याने धर्म कार्याने पछाडलेलं असतं पण तोही फिरत असतो. पण धर्म कार्यासाठी तोही फिरत असतो, धर्म कार्यासाठी तो सांगत असतो, भगवत नामाचं महत्व सांगत असतो. जग घडावं म्हणून तो आटोकाट प्रयत्न करत असतो. पण जगामध्ये असा राहत असतो आपला चतुरपणा जगाला दाखवत आहे, सांगतो पण मी कोणी या जगापासून वेगळा आहे. चातुर्य लपवी महत्व हरवी पिसेपणा मिरवी आवडीने जगामध्ये राहतो तो चतुर असतो, त्याला सगळं कळालेलं असतं, शास्त्राचं श्रवण करून तो शास्त्र अनुभवत असतो पण आपला चतुरपणा जगापुढे दाखवत नसतो. आपलं महत्व जगाला पटू नये म्हणून तो जगापासून थोडंसं बाजूला राहत असतो पण कार्य मात्र धर्माचंच करत असतो. पिसेपणा मिरवी आवडीने. आणि अशा संतांची क्रिया तुम्हाला गरज आहे. असे संत या मृत्यूवर अवतीर्ण झाले पण आपल्याला कळाले की पथ फार महत्वाचा आहे. का संत कळले पाहिजेत बरं का. महात्मा कळाल्याशिवाय आम्हाला भक्तीचा अनुभव येत नाही. म्हणून आपल्या गुरुकडे व्यक्ती म्हणून कधीच पाहू नका. आपल्या गुरुकडे व्यक्ती म्हणून कधी पाहूच नका. का गुरु म्हणजे कोण आहे? गुरु
साक्षात परब्रह्म किंवा गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वास गुरु परमात्मा आहे, परेच्या पलीकडचा ईश्वर आहे आणि तो परेच्या पलीकडचा ईश्वर तो माझ्या परेच्या पलीकडे त्या बोधानं तो आम्हाला प्राप्त झालेला आहे. म्हणून नामाचा अनुभव, नाम किती मोठा आहे, किती मोठा आहे त्याचा विचार होता निवृत्तीनाथानं. त्यांनी निवृत्तीनाथ म्हणता गगनावणी, मग एवढं आहे का, एवढं आहे का, एवढं आहे का, एवढं आहे का, म्हणे गगनावणी वाड नाम आहे. तर साधूने आम्हाला किती मोठं केलंय, किती मोठं केलंय. हो, पाहिलं तर आम्ही सूक्ष्माहून सूक्ष्म आणि पाहिलं तर विश्वव्यापी. हो, म्हणजे आम्हाला स्वरूपाचा बोध करून आम्हाला आमच्यामध्ये साधू रंगवत असतो. आणि हो, आम्हाला रंगायचंय बरं का, आपल्या रंगामध्ये आम्हाला रंगायचं आहे. हो, आपण दुसऱ्याच्या रंगामध्ये रंगण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्या रंगामध्ये जर आपण रंगतो ना तेव्हा फार मजा असते. हो, तेव्हा तो अनुभव, तो जो अनुभव आहे ना त्याचा आनंद, हो, तो गगनापेक्षा मोठा आनंद आहे. मग आनंदाचे डोही आनंदाचा रंग, आनंदाची अंग आनंदाची. म्हणून आपल्यातली मस्ती, जसं एखादा पैशावाला असणार ना, पैशावाला हो, तो तसं कोणाला जुमानत नाही. आपण म्हणतो त्याला लई पैशाची मस्ती आहे, ठीक आहे, तो कसा कोणाला जुमानत नाही. तो आपण त्याला लई पैशाची मस्ती आहे. तुझी भक्तीची मस्ती जी आहे ना, भक्तीची मस्ती ती आपल्याला कळायला पाहिजे. ती भक्तीची मस्ती रोमारोमा जर मुरली ना, हो, मग त्याच्यासारखा आनंद या जगात त्रिभुवनामध्ये त्याच्यासारखा आनंद नाही. आणि हा आनंद साधू संतांना तुम्हाला द्यायचा आहे. म्हणून साधू संत या मृत्यू लोकात अवतीर्ण होतात आणि ही भक्ती जगाला सांगण्याकरता की ज्या भक्तीमुळं कडी काळावर मात करण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये येतं. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, अशी स्थिती जीवनामध्ये प्राप्ती व्हावी. म्हणून साधू संत हो, साधू नामाचंच महत्व सांगत असतात. नाम गाऊ, नाम घेऊ, नाम विठोबाला विठ्ठल विठ्ठल. आता सगळं कळालंय, हो, आता सगळं कळालं, पण शेवटचा श्वास जोपर्यंत हरिरूप होत नाही ना, कळालंय, पण त्या स्थितीपर्यंत जाण्यासाठी मग आमचं संपलं का, मिळालं, अनुग्रह झाला, प्रबोध झाला, मग सगळं संपलं का, म्हणले नाही. शेवटचा श्वास हरिरूप जोपर्यंत आमचं होत नाही, हो, तोपर्यंत आमचं काही संपलेलं नाही. मिळालं म्हणजे कळालं असं होत नाही. म्हणून राहिलेल्या आयुष्यामध्ये आता कोणतं काम राहिलं नाही. फक्त आता काम नाही, काम नाही, काम नाही, झालो पाहिरी कामा. जसं तुका म्हणे, आता उरलो उपकारापुरता. आता आपलं नेमकं आता कोणतं काम राहिले, आता कोणतं काम राहिले का अजून कोणतं काम आपलं? मुलाचं मुलीचं लग्न, अजून नातवंड पाहायचंय किंवा परतंड खेळायचे, आता कोणतं काम राहिलंय आपलं? आपल्या ज्या वेळेला नाम मिळालं ना तेव्हाच आपलं काम झालं. आता कोणतंच काम आपलं राहिलेलं नाही. तो का भारे मुक्ती आता सगळं संपलंय. अशा मनीषा तृष्णा आता सगळं संपलेलं आहे. हो, आता फक्त उरलेल्या आयुष्यामध्ये काय करू? पिठू भक्तीचा घोरा, पिठू भक्तीचा
Oh
आनंदे जडू संतांचे मार्ग आढळाणी भरले जग उचिष्टाचा वाग शेष उरला तो सेव. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं गेली 10 वर्षापासून या ठिकाणी हा प्रकट दिन साजरा केला जातो. पूर्वीच्या काळी वाटतं शेजाऱ्यांच्या घरी होत होता हा काळ, बरोबर ना. त्यानंतर जागा बदलली आणि या ठिकाणी खूप भव्य दिव्य मंदिराचं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी सर्वसाधारण वृंदांनी या ठिकाणी केलेलं आहे. फार सुंदर नियोजन कार्यक्रमाचं आहे आणि कार्य याकडे पाहिलं ना की समाधान वाटतं बरं का. कारण कार्य खूप चांगलं आहे. त्या कार्यामध्ये कोण थोडेसे सुद्धा अहंता किंवा मी पण त्या ठिकाणी नाही. कार्य तरी सुद्धा जायचं असेल तर या सगळ्या गोष्टीपासून बाजूला राहिल्याशिवाय, कारण एक जाता फक्त सांगून जाईल तुम्ही मोठं कधी असता. मोठं व्हायचंय ना, मोठं कधी असतं माहितीये का? तेव्हा तुम्ही दुसऱ्याला मोठेपणा देतात ना, तेव्हा तुम्ही मोठे असतात. पण ज्याला फक्त तुम्ही मोठे असतात आणि दुसऱ्याला कमी लेखतात ना, तेव्हा तुम्ही मोठे कधीच नसता. जर दुसऱ्याला मोठे होण्याला शिका, तुम्ही आपोआप मोठे होणार आहेत. हो, आपोआप मोठे होणार आहेत. तर हे मात्र होत नाही. आणि हे बहुतेक आता तसं पाहिलं तर मग अशी बाप्पू बोलली ना, त्याच्यानंतर मला असं वाटायचं आता काय बोलणार भुवाना नेमकं. कारण का असे काही महात्मे आहेत किती बोलल्यानंतर काही बोलायचं शिल्लक राहतच नाही, काहीच राहत नाही शिल्लक. पण ज्याप्रमाणे बालक बापाच्या ताठीने गेले, तसं बाळाने म्हणजे जसं बाप जेवायला बसलाय, बाप ताट घेऊन जेवायला बसलाय आणि बाळानं यावं आणि बापाच्या ताटात शीत घ्यावं आणि बापाच्याच मुखात मध्ये घालावं, तसा हा माझा वेडा प्रयत्न आहे. हो, मी फार ज्ञानी आहे म्हणून नाही, पण बापाच्याच ताटातलं शीत घेऊन बापालाच भरवणाराचा हा माझा थोडासा असा वेडा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे. तसं पाहायला गेलं या ठिकाणी खूप ज्ञानी आहेत, गुणी आहेत, ज्ञानवृद्ध आहेत, तपवृद्ध आहेत, वयोवृद्ध आहेत. आमच्या नानासारखी मंडळी या ठिकाणी आहेत की ज्याने बाबांना अनुभवलेले, बाबांना पाहिलेलं आहे. कारण का साधूच्या प्रत्येक कार्यातून परमार्थाची जाणीव होत असते. हो, साधू प्रत्येक जी गोष्ट हाताने करत असतो, जे बोलत असतो ना, ते शास्त्र असतं आणि तीच भक्ती असते. अशी बरीच मंडळी आहेत की ज्यांना पाहिल्यानंतर, मग सांगितलं, ज्यांना पाहिल्यानंतर आपलं जे बंद आहे ना ते चालू होतं, नुसतं पाहिलं तरी. एवढी महात्म्यामध्ये पावर आहे आणि अशा महात्म्याचे आपण लेकर आहेत. म्हणून मग अशी बापा बोलून गेले, आपण मोठे नाहीत, आपण मोठ्याचे आहेत एवढं डोक्यात ठेवायचं. आपण मोठे नाहीत, आपण मोठ्याचे आहेत एवढं डोक्यात ठेवलं ना की मग मार्ग बरोबर आहे. म्हणजे झालेली सेवा या ठिकाणी तुम्हा ब्रह्मवृंदाच्या चरणी, हृदय सद्गुरूच्या चरणी सेवा समर्पित करून आपण या ठिकाणी थांबूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम 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 तुकाराम
फक्त 1-2 मिनिट आपल्याला देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डुबने को अभिमान. एवढं जे संत भोजन ज्या मंडळीने आपल्याला दिलंय त्यांना फक्त आपल्याला श्रीफळ द्यायचं आणि उद्या सकाळच्या कार्यक्रमाचं नियोजन 1-2च मिनिटांमध्ये. आता आपल्याला जो प्रसाद आहे संत भोजन आपल्या गावचे श्री बबनराव सातपुते यांनी आपल्याला हा प्रसाद दिलाय. या महाराजांच्या हस्ते त्यांना सद्गुरूंचा प्रसाद श्रीफळ देण्यात येते. कुठं बसलेत चला. तसेच सकाळी जे प्रसाद दिलाय भवार पाहुणे इथं नाही पण ताई आहे तिथं या. ताईंच्या हस्ते त्यांना बी शाल श्रीफळ सद्गुरूंचा प्रसाद. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. मागच्या वर्षी बाबांनी हा सोहळा पाहिला आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये भाव तयार झाला. म्हटले पुढच्या वर्षी आमची पंगती. पुढे ताईंच्या हस्ते गुरुवर्य द्या. गुरुवर्य परमपूज्य विष्णुपंत भालेकर बापू यांच्या हस्ते शाल श्रीफळ सातपुते बाबांना देण्यात येते. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. आपल्याला बरेच उद्या श्रीफळ द्यायचे, सत्कार करायचे. उद्या आपण बाकीचे करू. आपण आता उशीर झाला. फक्त 1-2च मिनिटात सूचना देऊ. त्यानंतर वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सब संतन की जय. पहाटे काकडा झाला, विष्णू सहस्रनाम झालं आणि सुंदर असं सकाळी बी भोजन झालं, कीर्तन झालं आणि आज प्रवचन इतके सुंदर झालेत. ज्या मंडळीने आज प्रवचन ऐकले ना सार्क अमृताचा ज्ञानामृताचा वर्षावे. आणि त्यानंतर सुंदर असा हरिपाठ झाला, विशेष प्रवचन झालं आणि आताची जी सेवा आहे गुरुवर्य परमपूज्य विजयताई पंडित पेडगाव श्रीगोंदा ताईंना किती धन्यवाद द्यावेत. कारण येवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला. कारण पहिलं वर्षी जे कीर्तन झालं ते ताईंचंच झालं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि तिथून जे कार्य सुरू झालं. कारण अंतकरणामध्ये लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याच. अंतकरणामध्ये कळवळा हा प्रत्येकाला नसतो. आईच्या ठिकाणी कळवळ असतो का हे आपल्याकडे जे हे प्रत्येकापर्यंत पोहोचावं. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून ताईंना आपल्या सर्वांच्या वतीनं कोटी कोटी धन्यवाद. उद्या कालाय तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. संतांच्या संगतीत खरा कालाय बरं. तुकोबाराय संतात काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण. उद्या 10 ते 12 वेळेत कार्यक्रम होईल. 10 ते 12 सुंदर असं काल्याचं कीर्तन होईल. या कार्यक्रमाकरता सर्वच मंडळी. आज मंडप भरला का पोट भरत आहे. आज मंडप भरला कारण हा संतांचा मंडप, हा भगवंताचा मंडप, हा कोणाचा वैयक्तिक नाही. तुकोबारायांचं प्रमाणे तुका म्हणे तेथे न पाचारिता जावी संत चरणी भावे रिघावया. कारण यारे लहान थोर याती भलते नारी नर. सगळ्यांना घेऊन जेवण्यात खरी मजा आहे. एकट्याला जेवण्यात काय मजा आहे. संत शिवितो हा रस वाटितो अनिका घ्यारे हो नका रान भरे. या धर्म कार्याकरता यज्ञाकरता काय वैभवी भजनी मंडळाचं. आज टाळ कमी पडली महाराज, आम्ही कमी पडलोय.
खाली तर किती मंडळी बसलेली होती, आज टाळ कमी पडलेत. दाडवरून आज काय दाडवाल्यांचं लईच प्रेम दिसतंय, बरेच दाडचे मंडळी आलेत. हे प्रेमाचं नातं आहे बरं का बाबा, फेट्यावाले बाबा सुद्धा आलेत. हे प्रेमाचं नातं आहे, ही शुद्ध प्रेमी. चंद्रापूर भजनी मंडळ, सादतपूर भजनी मंडळ, हरिभक्तपरायण योगेश महाराज कांदळकर आलेत. उद्या आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. त्यांच्याकडून फार मोठं कार्य घडलंय. निवृत्तीनाथ महाराजांचा गाथा त्यांनी कंठस्थ केलाय. मुख्यमंत्र्याच्या हस्ते त्यांचा फार मोठा सोहळा सत्कार झाला. उद्या आपण त्यांचा सन्मान करू. म्हणून सर्वच मंडळी आणि चिंचपूर गावचं वैभव म्हणजे चिंचपूरचं भजनी मंडळ. आता तुम्ही ऐकलं राजवांना शिवाभाऊ, सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजची कृपाशीर्वाद आहे बरं का. तुका म्हणे आले समर्थाचे मना, तरी होय राणा रंग त्याचा. समर्थाच्या मनात आले काय करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. कारण कीर्तन म्हणलं का सगळंच लागत असतं. म्हणून सर्वच चनेगाव, हनुमंतगाव, लांबून प्रतापूर, आश्वी सर्व भजनी मंडळ, सर्व परमार्थ प्रेमी मंडळीला अंतकरणापासून कोटी कोटी धन्यवाद. अन्नदान करणारे, ज्ञानदान करणारे सर्व, काय त्यांच्या अंतकरणात भाव तयार झाला. सुरुवातीपासून हे मंडळी सेवा करतात. मंडपवाले ते आले आणि सकाळी म्हणले पुढच्या वर्षी आमची पंगत पहिल्या वर्षी. काय भाव तयार झाला. आचार्य मामा म्हणले पुढच्या वर्षी काल्याची पंगत आमची. आपण म्हणायची गरज नाही, अंतकरणामध्ये भाव तयार होतो. याचा अर्थ आपलं परमार्थ शुद्ध आहे. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. भगवान परमात्मा आतून त्यांना हे करत असतो. म्हणून सर्व ग्रामस्थांचा आशीर्वाद, सर्व वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद, सर्वांच्या आशीर्वादाने हे कार्य चाललंय. शिरीवरून गुरुवर्य परमपूज्य विष्णुपंत भालेकर बापू आलेत, गुरुवर्य अक्का आहेत, हरिभक्तपरायण संजय महाराज आहेत. माळेवाडीवरून बरेच मंडळी आली, कर्जतवरून दादानी तिथं सोनं केलं. त्या मंडळींचं सोनं. वेळ संपली पण ते मंडळी असे होते का, तसं तर खातच होते, पण ते म्हणले मेलेला सुद्धा आम्ही खात होते. एखादं जर जनावर मेलं ना ते सुद्धा आम्ही फेकून देत नव्हतो. अशी परिस्थिती असताना त्या महात्म्याना. आणि पहिलवान सांगतात आमची हे तर किती पेच होते याचा काही माप नाही. पण त्या माळेवाडीचं पार काय महात्मा काय करेल सांगता येत नाही. साधू म्हणून ते सगळं पार सोन्याचीच करून टाकली ती माळेवाडी. म्हणून महात्म्यांच्या चरणी तुमच्या सर्व प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, सादतपूर भजनी मंडळ सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आता सर्व मंडळींना प्रार्थना, सगळ्यांनी भोजन करून जा. राहिलेले काय